हाय हॅलो सगळ्यांना. तर आज सगळ्यांना हॅप्पी धनतेरस. तर मी आज मार्केटला गेली होती, थोडी शॉपिंग वगैरे केली. मी जास्त काही केलं नाही, जसं पाहिजे तसं काही भेटलंच नाही मला. तर मस्त आज दिवे वगैरे, दिवा विजला पण आहे ना बघा, बाहेर मस्त दिवे पण लावले. दिसत आहे का तुम्हाला दरवाज्यावर? मस्त. आणि खूप वेळचे दिवे लावलेले. आले तेव्हाच असं थकल्यासारखं वाटतं. माझे पाय पण खूप दुखत आहे. कंटिन्यू चाललं माझ्याला काही जमत नाही तेवढं चाललं. आणि आली असं दिवा वगैरे लावले, देवाजवळ पण लावलाय आणि बसले. आणि स्वयंपाक पण मांडलेला आहे, वरण मांडलेलं आहे, भात मांडलेला आहे. आणि थोडंसं आता म्हटलं थकवा दूर जाण्यासाठी थोडं दूध गरम करायला ठेवलं आहे. कॉफी करून पेईन आता. तर बघा मी आता काय काय घेऊन आले तर दाखवते तुम्हाला. याच्यामध्ये काय आणलं होतं का आपण? ठेवली का तू? हे बघा, हे आणलं आहे ब्लेंडर आणि पावडर लावायला खो आणलेला आहे. आणि आजीला घेतली ही मेहंदी डिझाईन. एक नाही, दोन घेतलेले आहे तिने. हे एक डिझाईन आहे. आणखीन वात पण आणलेली आहे मी, वात ठेवली तिथे. याच्या हे दिवे बघा, मी हे पाण्यावरचे दिवे आणलेले आहेत. मस्त पाणी टाकून मस्त दिवे जळते, दाखवते तुम्हाला मग नंतर. आणखीन काय आणलं आहे? आजची अशी बांगडी आणलेली आहे, अशी मस्त मॅचिंग साडीवरची. तर सेट केला होता पण आता पूर्ण विस्कटलेला आहे. अजून काय आणलं आहे? पिवळी रांगोळी नव्हती पिवळ्या कलरची, वेगळाच पिवळा होता. तर एक पॅकेट 10 रुपयाला भेटला तर घेऊन टाकला. आणखी काय काय आहे तर, आणि कोण आणले 2 मेहंदीचे. एक कुठं गेला ते बघा, 2 कोण आणले मेहंदीचे. आजीला असा एक पॅन घेतलेला आहे फुलवाला. बघ ना तर घालून. हा बघा, चेंज कर ना, हा घाल ना. तर बघा हा पॅन छान वाटत आहे. तर आता आजी घालत आहे, दाखवते. आणि हा भेटला, शेल लागला होता 100 रुपयाला. ही कढई शेल तर घेऊन टाकली 100ला. काढ बरं का याची पण निहारची. तर बघा असं काही नाही, 100 रुपयाला परवडलं. मस्त तळायला वगैरे छान. झाकण पाहिजे ना. याच्यामध्ये भाजी पण होते. मी मेथीची भाजी बनवते याच्यामध्ये. आता मी ते थोडंसं घासून घेते, बाहेरून आणलेलं आहे नवीन, तर याला घासते आणि मेथीची भाजी बनवते ना. आता मी मेथीची भाजी बनवणार आहे. दाखवा आरची पॅन्ट. हा बघा आरचीने कसं वाटते आरचीचा पॅन्ट. छान वाटते. लांब तर नाही त्याला एवढंच तर पाहिजे. कलर हे एकदम सगळं मॅच. हां. आणि आणखीन काय आणलं? काय घेतलं? ते नेकलेस ठेवली कुठे आहे तर मग? बांगडे अजून कोणी काढले? काढलीच नाही बाई. ठेवले नेकलेस. इथंच होती. नेकलेस तुम्हीच ठेवली, मी तर ठेवली इथेच असेल. आणि ही आणली आहे सेफ्टी पिन्स बॉलवाली. काय बघा, काही सेफ्टी पिन्स आणली. आणि आजीनं हा नेकलेस घेतलेला आहे बघा, साडीवर सिल्वर आहे तिचा असा, तर तिला पाहिजेलच. आणि हे कानातले घेतले डेली घालायला. आणि मी आणलेला आहे तोरण. दाखव गारचे तोरण बघा, ते दरवाजाला लटकवलेले आहेत तोरण. तर दाखवतेच आरती बघा,
अगं दाखव ना दोन्ही पण अन्न काढून. अगं काढून तर आण. आता काढायचं वगैरे. अगं काढ ना. माझा हात नंतर. असं तो पण काढ. एकच दाखवलेलं तर होतं. ते बघा हे असे 2 तोरण आणलेले आहेत मस्त दरवाजाला. आणि आणखी काय आणलंय आपण ना आता बघते काय काय आहे मलाही माहिती नाही तेवढं. ए दिव्यामध्ये पाणी टाक बरं आजी बघू बरं आजी. ते बघा मी असे हे 5 दिवे आणलेले आहेत. तर याच्यामध्ये मी आता पाणी टाकून बघते नाही दाखवते. आणि आता ही एक लिपस्टिक घेतली आरचीने. चला आता दिव्यामध्ये मी पाणी टाकून बघते. हे बघा अरे वा बघा आता एवढे याच्यात पाणी टाकते. तर बघा कसं वाटते. मस्त वाटते काय की नाही. हे रांगोळीवर वगैरे दिवाळीत काही ठेवायला गरम पकडायची गरज नाही. असं छान गरम गरम ठेवायचं. छान वाटते मस्त. आणि कसे वाटते तुम्हाला हे दिवे मस्त पाण्यावरचे दिवे छान वाटत आहे मस्त. दाखव माझ्या हातावर ठेव बरं. बघशी नाही तर लासन नाही लासन. तर बघा छान मस्त ठेव. कसे वाटले तुम्हाला. छान वाटले काय माहिती. ठेव ना ग खाली. आणि रांगोळीवर छान वाटते मस्त दिवे आहे की नाही. हे लावली आहे का. लावले मी रांगोळीवर ठेवले ना. आणि आरचीनं रांगोळी काढलेली आहे मस्त दाखवते तुम्हाला. आणि मिठवली पण आम्ही बाहेर गेलो. झडकुकडा आहे आणि माझी रांगोळी मिठवली आहे. मी बघू शकता तिथे जाऊन बघा लोक. हे बघा आरचीने काढलेली रांगोळी मस्त धन्यवाद. हे बघा दिवे पण आहे इथे. आणि रांगोळीवरचा दिवा विजून गेला. पण मला हे दिवे खूप आवडले. खूप अति सुंदर. आणि आम्ही ऑनलाईन बघितले तर त्याला यायला वेळ होता. तर मी म्हटलं चला आता भेटेल तर घेऊन टाकू. आणि कमी रेटमध्ये मिळाले आहे ना. आपण ऑनलाईन बघितले 110 120 मध्ये 6 का 5 12 नव्हते तर म्हणजे 60 रुपयाला परवडले नाही. आणि 60 रुपयाचे मिळाले मस्त. अगं ते 12 आहे 12. चला दिवे मला खूप आवडले. असं वाटतं की ओरिजिनल तेलाचेच दिवे आहे. पण इतकीच आहे किती हवा येईल किती पण हवा येऊ द्या हालणार डुरणार काहीच नाही. ते दिवा कसं हालते तो दरवाज्यावर बघा. हवा आली की इकडे तिकडे हालत राहते. कोणती ठेवायला हा करून टाक. पण ते 1 डझन घेत होती पण ते म्हणजे कसे खराब होते. करून नाही दाखवले तिनं. मग नंतर त्याच्यासाठी म्हटलं राहू दे असू दे. हे छान वाटत आहे रांगोळीवर ठेवायला. तर चला आता माझी कॉफी वगैरे झाली का तर बघते. आणि ही कढई आता. आणि माझे भांडे पण घासायचेच आहेत दाखवते तुम्हाला. आता पहिले अगोदर स्वयंपाक करते आणि नंतर भांडे घासते. हे बघा माझे भांडे पडलेले आहेत घासायचे. भात पण झालेला आहे. दूध पण गरम होत आहे. तर चला मी आता करून घेते आता पहिले स्वयंपाक. चला मारून द्या शिलाई. शिलाई मारून द्या. हे घ्या आणलाय शिलाई मारायला. हो तेव्हा सांगितलं ना तुम्हाला अर्जंट पाहिजे म्हणून. तर माप घेऊन घ्या उद्या द्या. पण आणून मग येणार नाही. मला त्रास येतो 3 वेळा खाली उतरायला. रोज जाते तरी काय. कुठे चालली रोज. आजच गेली. कुठे कुठे आजच गेली. एवढ्या दिवसाची तर मी आतमध्येच आहे. कोंडलेली.
नाही तर मग फोन लावून द्या ना, आरची येईन घ्यायला. स्वयंपाक मांडलाय मी. चला मारून द्या पटापटा. बघा इकडे आरची काढत आहे मेहंदी. मस्त दाखवा आरची कशी लावलेली आहे. अरे वा. तेव्हा तो स्टिकर आणलेला आहे आणि तो स्टिकर हातावर ठेवला आणि त्याच्यावर मेहंदी टाकली आणि ते काढीने ते काढते बरोबर सेपला मध्ये देत आहे. बघा आरचीची मेहंदी कशी वाटते. सोपी आहे ना लावायला, आहे ना ग? लावायला सोपी आहे मस्त. माझ्यासारख्याला कठीण आहे, तुझ्यासारख्याला सोपी आहे की नाही? झाली आरचीची आता मेहंदी लावून, थोडी बाकी आहे. आणि तेव्हा सिलाई पण लावून आणलेली. सिलाईला नेलं होतं तेव्हा ती पण आणली सिलाई लावून. आणि आता स्वयंपाक पण झालेला आहे माझं. बापरे मला इतकं थकल्यासारखं वाटत आहे की असं वाटत आहे आता झोपावं मस्त. आणि आता जेवण करते आणि झोपते. थकल्यासारखं वाटते माझं जीव आता, थकल्यासारखं वाटत आहे. मला लावून देशील ना मेहंदी? ठीक आहे ना, काही प्रॉब्लेम नाही. निघन बरोबर. कशाच्या येत आहे?